माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून चातुर्मास संकल्प श्रीराम कथामृत श्री आचार्य किशोर व्यास यांच्या श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम, जय राम, जय जय राम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढील भाग सुरू. जीवनाचे एक रहस्य आहे की भगवंताचे नाम मुखात येण्यासाठी फार पुण्य लागते. आपल्याला जीवनामध्ये दरवर्षी कुठेतरी मंडपामध्ये बसून भगवंताची गोड कथा ऐकायला मिळते किंवा जीवनामध्ये आपल्याला वर्षकाठी एकदा तरी पंढरपूरला जाता येते, ज्ञानदेवाचे स्मरण करता येते. याचा अर्थ आपल्यावर भगवंताची फार मोठी कृपा आहे, लक्षात ठेवा. एरवी या गोष्टी जीवनात तर घडतच नाहीत. भगवंताची अत्यंत मोठी कृपा म्हणून आपल्याला भागवत, रामायण, गीता, दासबोध, तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांचे ग्रंथ वाचायला, त्यांचे नाम मुखातून घ्यायला सवड मिळते. बहुना सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली लावडी. ज्याची पुण्याई नाही त्याला कथेला बसण्याऐवजी क्लबात जाऊन बसायचं वाटते. त्या रत्नाकराला राम काही म्हणता येईना. याचे कारण जीवनामध्ये घडलेली असंख्य पापे त्याचे तोंडच बंद करून टाकतात, म्हणून त्याला नाम म्हणता येत नाही. अतिशय पुण्य नसेल तर आपला पैसा सुद्धा सत्कर्माला खर्च पडत नाही. असे अनेक कोट्याधीश लोक आहेत की ज्यांच्याकडे संपत्ती खूप, इच्छा पण पूर्व कर्म अशा प्रकारचे आहे की तो पैसा सन्मार्गाला कधी लागलाच नाही. त्या पैशातून सात्विक कर्म कधी झालीच नाही. आपल्या हातून एखादे सात्विक कर्म घडावे यासाठी काहीतरी पुण्याचे भांडवल असावे लागते. म्हणून पहाटे उठून देवाचे नाव घ्यावे. पण इकडे अगदी पहाट होते आणि तिकडे आपल्याला साखर झोप लागते. ही पहाटेची झोप इतकी छान असते, रात्रभरात इतकी चांगली झोप लागत नाही. वाढ झाली की आपली पूर्वीची पातके आपल्याला म्हणता, बाबा रे पडून राहा, तू जर देवाचे नाव घेतले तर आम्ही जळून जाऊ. काही लोक म्हणता, महाराज काय करावे, आम्ही कथेला निघणार तेवढ्यात घरी पाहुणे आले हो. वस्तू तर ते पाहुणे आलेले नसतात, आपली पूर्व कर्म त्याच्या रूपाने येतात, आपल्याला कथेला जाऊ देत नाही. ज्याचे पुण्य जागे झाले असे तो कथेला येईल. रत्नाकराला प्रथम राम म्हणता येईना, पण देवर्षी नारद अधिकारी सद्गुरू आहे. असे सद्गुरू शिष्याचा स्तर कधी असला तरी, काही असला तरी त्याला त्या स्तरावरचे साधन सांगता, त्याद्वारे त्याला त्याच्या स्थितीतून बाहेर काढून क्रमशः वरती वरती नेत राहतात. म्हणून नारदांनी त्याला मरा म्हणायला सांगितले. हा शब्द त्याचा चांगला परिचयाचा तर हो. मरा, लोकांना रोजच तो मरा महाराज म्हणत होता. अध्यात्म रामायणात असा स्पष्ट उल्लेख आहे की नारद रत्नाकराला म्हणाले, मरेती जप सर्वदा. काय? मरेती जप सर्वदा. म्हणून समर्थ रामदास म्हणतात, बहु चांगले नाम या राघवाचे, अति सादरे स्वरूप सोपे फुकाचे. राम हे अक्षर अत्यंत सोपी आहे. त्याच्यात एकही जोडाक्षर नाही, त्याच्यावर कर बसलेला नाही, त्यामुळे ते बिनखर्चाचे आहे. रत्नाकर नारदाच्या समोर बसला. नारदाने त्याच्या मस्तकावर हात ठेवला. तुझे काम होईल असे सांगून नारद मुनी निघून गेले. जीवनाचा एक नियम आहे की क्रिया जितक्या जोरदार असते तितक्याच प्रतिक्रिया जोरदार असते. एखादा अतिशय पापी करणारा मनुष्य जर पुण्यकर्माला लागला तर तो पुण्यही तितक्याच जोराने करतो. त्याच्या अंतःकरणातील पश्चाताप त्याच्याकडून फार वेगात पुण्यकर्म करून घेतो. रत्नाकराने जसे पाप करताना कसलाही विचार केला नाही, त्याप्रमाणे आता मरा मरा ह्या नामाच्या अनुसंधानाकरता बसला. त्याच्या डोक्यात दुसरा कसलाही विचार नव्हता हो. गुरुकृपेने म्हटले असे की मरा मरा जपातूनच राम राम हा लयबद्ध जप सुरू झाला. रामनामामध्ये रत्नाकर लीन होऊन गेला. त्याचे नाव वाल्मिकी का पडले ठाऊक आहे. त्या रत्नाकराचे शरीर इतके स्थिर झाले, तो त्या ध्यानामध्ये इतका घडला, मुंग्यांनी त्याच्या भोवती सगळीकडे वारूळ तयार केले. डोळ्यासमोर वारूळ आलं का? वारूळ आला. संस्कृत भाषेत वाल्मिक म्हणतात, म्हणून रत्नाकराचे नाव पुढे वाल्मिकी झाले. अंगावरती वारूळ होऊन देखील रत्नाकर जागचा हल्ला नाही हो. आता वैखरीने राम राम हे अक्षरे बंद झाली. आता रामनामाचा निनाद त्याच्या अंतकरणातून चालू आहे. रत्नाकर बसला होता, तो सगळा परिसर रामनामाच्या स्पंदनाने भरला. कित्येक वर्षाच्या नंतर देवर्षी नारद मुनी त्या भागातून निघाले. त्यांना आठवले की आपण याच ठिकाणी रत्नाकराला जपा करता बसवले होते.
त्याने इकडे तिकडे चौबाजूला पाहिले, पण कुठेही रत्नाकर दिसे ना. देवर्षी नारदाने आपले चित्त एकाग्र केले. क्षणभर डोळे मिटले तेव्हा त्याच्या लक्षात आले की या ठिकाणच्या भूमीचा कण न कण राम राम या मंत्राने स्पंदित होत आहे. या वृक्षामधून, लता वेलीमधून, येथील दगडांमधून एकच स्पंद ऐकू येतो, तो म्हणजे राम 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 राम. याचा अर्थ या ठिकाणी तो तपस्वी कुठेतरी बसून असला पाहिजे. पण तो कुठे असावा? नारदाने त्याला ज्या ठिकाणी बसवले होते तेथे त्यांना एक वारुळ दिसले. त्या वारुळाला कान लावल्यावर त्याच्या लक्षात आले की या वारुळच्या आतमध्ये तो बसला आहे. नारदाने आपल्या हाताने ते वारुळ दूर केले. समाधिस्थ सत्पुरुषाला कसे उठवावे याची पण एक प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया योग मार्ग जाणणाऱ्यांना ठाऊक असते. नारदांना हे शास्त्र ठाऊक होते. एखाद्या समाधी अवस्थेतून उत्थान अवस्थेत कसे आणावे, त्याचे प्राण जर ब्रह्म रुद्रामध्ये स्थिर असतील तर ते प्राण पुन्हा सर्व शरीरभर कसे पसरतील याचे तंत्र नारदांना ठाऊक आहे. कारण नारद स्वतः एक थोर तपस्वी आहेत. त्यांनी रत्नाकराच्या मस्तकावर हात ठेवला, त्याला हाका मारण्यास सुरुवात केली. अस्थि पंजर झालेल्या त्या तपस्व्याने आपले नेत्र उघडले. देवर्षी नारदांना म्हणजेच आपल्या सद्गुरूंना समोर पाहिले. त्याच्या नेत्रातून घळघळा अश्रूच्या धारा होऊ लागल्या. एक पापी जपाकरिता बसला होता, आता त्यातून एक दिव्य ऋषी उठला होता. त्याचे सारे जीवन बदलले. भक्तांची भक्ती मनुष्याच्या जीवनात क्रांती करते. संत तुकाराय म्हणतात, मीच मजवे आलो पोटा पुलिया आलो. रत्नाकराने भगवंताचे नाव घेतले, भगवंताचा धावा केला, यातूनच त्याचा पुनर्जन्म झाला. हा देह पडल्यानंतर दुसरा देह मिळणार, हा एक पुनर्जन्म आहे. पण याच देहासाठी राहत असताना संपूर्ण रूपांतरण होणे हा देखील एक पुनर्जन्म आहे. सगळ्या संतांचा पुनर्जन्म झालेला असतो. संत तुकाराम महाराजांनी एका सामान्य व्यापाऱ्याच्या भूमिकेतून साधकेला सुरुवात केली. साधनेत पूर्ण रंगून गेल्यामुळे त्यांचे जीवन बदलले. त्यांच्या देहाचा कण न कण बदलला. या रूपांतरालाच त्यांनी मीच मज व्यालो, मीच मज व्यालो असे म्हटले. रत्नाकराने आपल्या सद्गुरूंना पाहिले. आपल्यासारखी तरी करीती तत्काळ हेच सद्गुरूचे लक्षण. ते शिष्यांचे जीवन बदलतात. स्वितम साम्य विदत्ते. भगवान शंकराचार्याने सद्गुरूंना कुठलीच उपमा देता येत नाही असे म्हटले आहे. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते. लोखंडाला परीस लावला म्हणजे जे सोने होते ते सोने इतर लोखंडाचे सोने करू शकत नाही. परंतु सद्गुरूचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दीपे दीपू लाविजे, आधी कोण हे नोळखीजे. नारदाने रत्नाकराला आपल्यासारखेच महर्षी करून टाकले. ते म्हणाले, उठा महर्षी उठा. रामनामाने आपले जीवन धन्य झाले. आता इथून पुढील वर्षी वाल्मिकीचे जीवन एका थोर सत्पुरुषाचे जीवन झाले. त्यांच्या आश्रमात आता अनेक शिष्य तयार होत आहे. सारे जण भगवंताच्या अनुसंधानात आहेत आणि आज त्यांच्या ह्या आश्रमात नारदाचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे. आता बघूया वाल्मिक आश्रमात नारद. कैकेयीने रामचंद्रांना वनवासात धाडले. त्यावेळी राम लक्ष्मण सीता त्यांच्या आश्रमात 2 दिवस राहिले होते. आज नारद मुनी आले आहे तेव्हा श्री रामचंद्राच्या अयोध्येमध्ये राज्य चालू आहे. पण त्यांची पत्नी भगवती सीता वाल्मिकीच्या आश्रमात प्रसूत झाली. तिने 2 बालकांना जन्म दिला. महर्षी वाल्मिकीच्या अंतःकरणात एक शंका आहे. भगवती सीतेचा त्याग प्रभू रामचंद्राने केला ते चूक की बरोबर, अशा प्रकारची शंका आजच घेतली जाते असे नाही. या संबंधी 2 प्रकारची मते मांडणारे पक्ष आहे. महर्षी वाल्मिकींना या प्रश्नाचे उत्तर आहे. एक पक्का निर्णय हवा. भगवान श्री रामचंद्राचे जीवन धर्माने सुबुद्ध आहे. त्यांच्या जीवनामध्ये चूक म्हणून काही होणार नाही. प्रभूंनी सीता त्यागाचा जो निर्णय घेतला तो एका वेगळ्या पातळीवरती आणि योग्य असाच आहे. कारण भगवंताचा अवतार लोकशिक्षणाकरता आहे. रामचंद्र बरोबर आहेत असे महर्षी वाल्मिकींना जाणवत असले तरी आपल्या सद्गुरूंचे याबद्दल काय मत आहे हे जाणून घेऊ इच्छितात. म्हणून या ठिकाणी ते नारदाला प्रश्न विचारतात. नारदांना महर्षी वाल्मिकी म्हटले, काय म्हटले? प्रश्न. महाराज, गेले काही दिवस एका प्रश्नामुळे मी बुचकळ्यात पडलो आहे. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे, ते मिळत नाही, हे कळत नाही. हे छान झाले की आज आपले दर्शन झाले. आता माझ्या मनाची घालमेल कमी होत चालली. देवर्षी नारद म्हणाले, तुम्हाला काय विचारायचे असेल ते विचारा. महर्षी वाल्मिकीने विचारले, मला हे सांगा की
आता ह्या वेळेला संपूर्ण जगामध्ये सर्वात चांगला आदर्श पुरुष कोण आहे? आता एक बघा की वाल्मिकी रामायण वाचू लागल्याबरोबर आपल्या मनातल्या शंका कशा जाऊ लागतात. आपल्याकडे फार मोठा प्राचीन समज आहे की महर्षी वाल्मिकींनी रामायण आधी लिहिले, नंतर भगवान श्रीरामचंद्राने त्याप्रमाणे लीला केली. अशा प्रकारे आपण सर्वांना अनेक कारणामुळे वाटते. महर्षी वाल्मिकीचे रामायण पाहिल्याबरोबर पहिल्यांदा हे लक्षात येते की या ठिकाणी महर्षी वाल्मिकी वर्णन करत आहे. सांप्रतम लोके, सांप्रतम याचा अर्थ असा, संप्रती हा शब्द सध्या या अर्थाने मराठीतही रूढ आहे. महर्षी वाल्मिकी देवर्षी नारदांना जेव्हा हा प्रश्न विचारतात त्यावेळी भगवान श्रीरामचंद्राचे अयोध्येवरती राज्य चालू आहे. त्यांनी त्यावेळी रावणाचा वध केलेला आहे. वस्तुतः प्रभू रामचंद्र जगातील सर्वश्रेष्ठ गुणवान प्रभूष आहेत हे वाल्मिकांना ठाऊक आहे, तरी ते हा प्रश्न विचारतात. आता बघूया रामकथा ही सद्गुणांची कथा. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की जगामध्ये नेहमी शोध असतो तो गुणवान पुरुषांचा, ज्यांच्या जीवनामध्ये गुणांचे प्राकट्य आहे, गुणांचा प्रकर्ष आहे. जगाला त्याचा शोध घेत द्यावे लागते. मानवी जीवन गुणवान असावे. प्रभू रामचंद्राचे वैशिष्ट्य हेच आहे. असंख्य गुणांनी भरलेले ते दिव्य जीवन आहे. प्रभू रामचंद्राच्या व्यक्तिमत्वात ज्या विविध गुणांचे प्राकट्य आढळते त्याची मोठी सूचिच वाल्मिकी रामायणात आढळते. बालकांडातील पहिले प्रकरण, अयोध्याकांडातील पहिले प्रकरण, दोन्ही ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या जीवनातील गुणांचेच केवळ वर्णन आहे. माणसं पुष्कळ असतात, लोकसंख्या खूप वाढलेली आहे, पण कुठेही जा चांगले काम करायचे असेल तर माणसे मिळत नाहीत. एकीकडे अशा प्रकारची चर्चा आहे की लोकसंख्या खूप वाढली आहे, कमी करा. दुसरीकडे जावे तर चांगली माणसे मिळत नाहीत, ही तक्रार आहे. याचा अर्थ काय? एकदा एका प्रवासी जहाजातील पिण्याचे पाणी एकदम संपले. पाणी नाही अशी चर्चा सुरू झाली. सगळ्यांना काळजी वाटू लागली. तेव्हा जहाजाच्या कॅप्टनाचा मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा चहूबाजूने इतके पाणी दिसते, मग हे लोक पाणी नाही असे का म्हणतात? तेव्हा कॅप्टन म्हणताना, पाणी पुष्कळ पण पिण्यासारखे नाही. समुद्रात खूप पाणी असते, पण जहाजावरच्या माणसांना तहान लागली तर त्या इतक्या अथांग पाण्याचा काही उपयोग नाही. त्याप्रमाणे जनतेमध्ये माणसे